श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. शुभ सकाळ सगळ्यांना. सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी पायी वारी चालू झालेल्या आहेत. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आपल्या गावामध्ये मुक्कामासाठी असते. पालखीसाठीची पूर्वतयारी आणि आपल्या गावामध्ये पालखीचं आगमन याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आज अपलोड होणार आहे. तर त्या अगोदरती आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत बऱ्याच प्रमाणामध्ये वारकरी असतात. त्या वारकऱ्यांच्या जेवणाची सोय म्हणून प्रत्येक घरातून कमीत कमी 5 भाकरी तरी गावातल्या मंदिरामध्ये जातात. काही घरांमध्ये पालखी उतरली जाते, दिंडेही असतात. त्यांच्या घरचे लोक नियोजन करतात वारकऱ्यांच्या जेवणाचं. पण ज्या वारकरी मंदिरात असतात त्यांच्या जेवणाचं नियोजन असं असतं की प्रत्येक घरातून 5 भाकरी आणि मंदिरामध्ये बेसन केलं जातं. माझ्या लग्नाच्या अगोदरपासून माझ्या मिस्टरांनी 21 भाकरी द्यायची प्रथा पाडलेली आहे. तीच प्रथा मी इकडं पुढं कंटिन्यू करते. जास्त काही आपल्याला वारकऱ्यांसाठी करता येत नाही, पण त्यातल्या त्यात ही छोटीशी सेवा आपली वारकऱ्यांसाठीची. मला तरी पर्सनली रूढी परंपरा, संस्कृती, धार्मिक कार्यक्रम जपायला खूप जास्त आवडतं. काही दिवसापासून अजिबात फ्रेश वाटत नाही आहे. खूप थकवा आल्यासारखं वाटतं आहे. कोणत्या कामात मन लागत नाही आहे. खूप जास्त प्रमाणात वीकनेस आलेला आहे. पण घरातली कामे काही चुकत नाहीत. पार्लर, घर, त्यात मुलाला बाहेर ठेवलेलं आहे, त्याचं खाऊ बनवणं वगैरे, या सगळ्यातून वेळ काढून थोडंसं त्याच्यासाठी काहीतरी करावंच लागतं. कारण की तो बाहेर आहे, त्याला परत असं वाटलं नाही पाहिजे की मम्मी पप्पा आपल्याकडे लक्ष नाही देत आहेत म्हणून. वीकनेस असल्यामुळे आणि तब्येत ठीक नसल्यामुळे 4 वाजता भाकरीला लागले होते आणि जवळपास मला 6:45 वाजले 25-30 भाकरी टाकण्यासाठी. आणि शेवटी त्या भाकरी झाल्या माझ्या बनवून सगळ्या. आणि आता सगळ्या बांधून मी मंदिरात देण्यासाठी आयुषच्या पप्पांकडे देते. यावर्षी माझ्याकडून खूपच उशीर झाला होता, पण पालखी यायला वेळ होता त्याच्यामुळं मीही तयार झाले आणि पालखी आणण्यासाठी गावामध्ये गेलो. एवढ्या वेळ उभा राहून भाकरी केल्यामुळं पाय खूप जास्त दुखून आले होते, पण पालखी यायचा उत्साह खूप जास्त होता मनामध्ये. गावात देण्यासाठी भाकरी बनवल्याच होत्या, त्याबरोबर घरामध्ये पण बेसन भाकरीचा बेत असतो आजच्या दिवशी. त्यासाठी घरामध्ये भाकरी बनवून ठेवल्या होत्या, कारण की पालखीकडे चाललो म्हटलं की तिकडे येण्यात उशीर होणारच. घरच्या भाकरींचं नियोजन तर झालंच होतं. मंदिरात किती प्रमाणात भाकरी आलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही. जेवणाची सगळी तयारी दाखवून झाली. आता गावातली बाकीची तयारी दाखवते. खूप सुंदर असं प्रवेशद्वारासमोर रांगोळी काढली होती. पालखी ज्या रोडने येणार आहे तिथे पायघड्याही घालणं चालू होतं. जिथे पालखी उतरते त्या मंदिरामध्ये रोषणाईने एकदम झगमगाट केली होती. आयुष्यामध्ये वारीचा अनुभव कधी घ्यायला भेटेल माहीत नाही, पण तुकाराम महाराजांच्या या पालखी सोहळ्याचा आनंद नक्की आम्हाला घ्यायला भेटतो. खूप उत्साहामध्ये पालखीच्या स्वागताची तयारी चालू होती इकडे. गावामध्ये धार्मिक, सांस्कृतिक काही कार्यक्रम असले की सगळं गाव एकजुटीने सगळं काम करत असतं. खूप छान अशा रांगोळ्या काढून तर झाल्या होत्या गावामध्ये. वारकऱ्यांच्या जेवणाची सोय तर झालीच होती, तर अशा पद्धतीने वारकऱ्यांना राहण्यासाठी खूप मोठे तंबू अरेंज केले होते. त्यानंतर आम्ही निघालो पालखी आणण्यासाठी. तर गावापासून 5 किलोमीटर अंतरावरती जातो. तर सगळ्यात अगोदरती वारकरी जे पुढं चालत आलेले असतात ते येतात ते. आणि गर्दी गावातल्या लोकांची पाहू शकता. आम्ही गाडीवर चाललेलो होतो कारण की लांब आहे. सोबत लहान बाळही होतं, त्याच्यामुळं मग गाडीवर आलो. गेले 3 ते 4 वर्ष झालं पालखी जवळपास 9 वाजतात गावात येण्यासाठी. हा सुख सोहळा स्वर्गीय लोके नाही आणि हा सोहळा दरवर्षी आम्हाला अनुभवता यावा हीच विठुरायाचरणी प्रार्थना आहे. जो 2 दिवसाचा वारकऱ्यांसोबतचा आनंद आम्हाला घ्यायला भेटतोय तो असाच कायमचा घेता यावा. खूप उत्साहामध्ये लोक दिंडीमध्ये सहभागी होतात. अक्षरशः हा सोहळा नजरेतही मावता येत नाही. इथे कोणी लहान मोठं नाही, इथं आहेत सगळे माऊली आहेत. प्रत्येकजण आपले सुखदुःख विसरून फक्त विठुरायाच्या गजरामध्ये यामध्ये सहभागी होतात. पालखी गावाच्या जवळ आलेली आहे आणि गर्दी पाहू शकता तुम्ही. सोडवायला येणारी लोक, त्यासोबत वारकरी आणि आपले गावकरी घ्यायला येणारे
ह्यांची गर्दी पाहून, त्यांच्या डोळ्यातला आनंद पाहून तर कळालंच असेल की हा सोहळा स्वर्गीही लोकी नाही. पालखीच्या मागे खूप जास्त गर्दी लोटली होती, त्याच्यामुळे आम्ही तिथंच थांबलो आणि त्यानंतर मग गाडीवर पुढे येऊन पालखीचं दर्शन घेतलं, कारण की त्या गर्दीमध्ये दर्शन होणं पॉसिबलच नव्हतं. कडेवरती बाळ होतं, त्याच्यामुळे आम्ही गर्दीमध्ये शिरलो नाहीत. पण हा अनुभव घेताना अक्षरशः अंगावर शहारे येत होते. विठूच्या जयघोषात मोठ्या थाटात पालखीचा आनंद घेत सगळे वारकरी चालले होते. त्यानंतर ना आम्ही गंध लावून घेतला. गंध लावायचं घरी पण सगळं सामान आहे, पण हा गंध इथे लावण्यात जो आनंद आहे तो कशातच नाही आहे. बाळ लहान असल्यामुळं त्याला खाली सोडता येत नव्हतं आणि पालखीच्या गर्दीमध्ये जाता येत नव्हतं, त्यामुळे आम्ही दुरूनच दोघींनी दर्शन घेतलं. आशचे पप्पा गेलेले रथाच्या जवळ. पालखीला खूप जास्त उशीर झाल्यामुळं पालखी जास्त ठिकाणी थांबली नाही. पालखी जसं जसं गावाच्या जवळ आली तसं तसं आम्ही घरी गेलो. ज्यावेळेस पालखी गावामध्ये येते त्यावेळेस प्रमाणापेक्षा जास्त गर्दी वाढते. त्यामध्ये धक्काबुक्की, चेंगराचेंगरी खूप जास्त प्रमाणात होते. पालखी येते त्या मार्गावरती रांगोळ्या, पायघड्या वगैरे घालणं चालू होतं. सुंदर अशी कमानही होती. गावात यात्रा असल्यावर कशी गर्दी असते त्याच्यापेक्षा दुपटीने गर्दी आज होती. त्याचसोबत इथे खूप सारी दुकानंही लागली होती. यात्रा भरली होती. खूप छान पद्धतीने आणि मोठ्या थाटामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन आपल्या गावामध्ये झालं होतं. गावचं भाग्य थोर म्हणून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पावले गावाला लागली होती. त्यांच्या पदस्पर्शाने यवतगावची भूमी पावन झाली होती. मोठ्या थाटात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं आगमन गावामध्ये झालंच होतं. तसंच वारकऱ्यांच्या जेवणाचीही सोय झाली होती. घरी असं येऊन मस्त बेसन भाकरीचं जेवण केलं. छान असं पिठलं भाकरचं जेवण झाल्यानंतर बाकी सगळे पालखीच्या दर्शनासाठी गेले. गावातल्या श्री काळ भैरवनाथ मंदिरामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी दर्शनासाठी ठेवलेली असते. घरातली सगळीजणं पालखीच्या दर्शनासाठी गेले. आमचं दर्शन झालं होतं आणि माझ्या अंगामध्ये अजिबात कॅपॅसिटी नव्हती, त्याच्यामुळं परत एकदा मंदिरात जाऊन दर्शन घेणं मला काही झालं नाही. पण सकाळ सकाळी आम्ही दर्शनासाठी गेलो होतो. त्याचा ब्लॉग लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे. हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.